जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही अपडेट आहे तर ते वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर सध्या शिक्षक भरतीमध्ये ह्या ठिकाणी जी काही पदं आहेत तर ती पदं आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत जिल्हा परिषद असेल, त्यानंतर मनपाची पदं आहे, नपाची पदं, त्यानंतर खाजगी अनुदानित पदं आणि महत्त्वाचे या ठिकाणी आदिवासी आश्रम शाळेची जी काही रिक्त पदं आहेत तर ती पदं पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये सध्या बघा या ठिकाणी भरली जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही आदिवासी आश्रम शाळेतील एकंदरीत जवळपास 2,500 पदांची जी काही भरती आहे तर ती भरती पवित्र पोर्टल मार्फत सध्या बघा होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये ही पदं जर आली तर जे काही उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांना बघा मोठ्या प्रमाणावर संधी सध्या इथं अवेलेबल होणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जे काही पदं आहे ही पदं नेमकी खरीच येणार का, कारण ह्या संदर्भात बरेचसे जे काही संघटना आहे किंवा इतर जे काही प्रतिनिधी आहेत ते देखील पाठपुरावा करत आहे, जेणेकरून आदिवासी उमेदवार असेल किंवा इतर प्रवर्गाचे उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी देखील ही आदिवासी आश्रमशाळेतील जी काही पदभरती आहे तर ही सध्या बघा महत्त्वाची असणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत पेसा पदभरती संदर्भात देखील. तर संपूर्ण माहिती सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही आदिवासी आश्रमशाळेसंदर्भात ही जी काही 2,500 पदांची पदभरती सध्या बघा करणार आहे, या संदर्भात 14 तारखेला महत्त्वाचं या ठिकाणी आदिवासी विकास मंत्री जे काही आहे तर त्यांच्यासोबत एक बैठक सध्या बघा पार पडलेली आहे. आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी आदिवासी आश्रमशाळांमध्ये 2,500 शिक्षकांची पदे जी आहे तर ती भरणार अशा पद्धतीने माननीय जे काही मंत्री महोदय आहे अशोक उईके साहेब यांचे हे विधान आहे. आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने वेगवेगळ्या जे काही समस्या आहेत तर त्या सध्या बघा त्या ठिकाणी मांडलेली आहे. आता ही जी बैठक आहे तर ही बैठक 14 तारखेला सध्या बघा चालू महिन्याच्या या ठिकाणी झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने पेसा असेल किंवा जी काही शिक्षक पद भरतीमध्ये ह्या ठिकाणी आदिवासी आश्रमशाळेमध्ये देखील बहुतेक शिक्षकांची जी काही पदं आहेत तर ती मोठ्या प्रमाणावर सध्या बघा रिक्त आहे, कारण मागच्या अनेक वर्षापासून आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिक्षक भरती परमानंट त्या ठिकाणी झालेली नाही. आणि त्या अनुषंगाने ही जी काही 2,500 पदं आहेत तर ही पदं पवित्र पोर्टलवर सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ह्या संदर्भात सविस्तर इथं जी काही माहिती आहे तर ती माहिती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके साहेब यांनी 14 जुलै रोजी या ठिकाणी बघा बैठक महत्त्वाची या ठिकाणी पार पडली होती. कारण ह्या जे काही यवतमाळ जिल्हा आहे तर त्या ठिकाणी दौरा देखील होता आणि महत्त्वाची जी काही बैठक आहे तर ती बैठक सध्या बघा या ठिकाणी जवळपास इथं झालेली आहे. आणि यावेळी परिषदेकडून मांडण्यात आलेल्या जे काही अनेक समस्या होत्या, अनेक जे काही अडचणी होत्या त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी बघा आलेल्या समाजाच्या समस्येवर उपाय सुचविताना, समस्यांवर उपाय सुचविताना या ठिकाणी बघा आदिवासी जे काही मंत्री महोदय आहे डॉक्टर उईके साहेब तर त्यांनी आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिक्षकांची 2,500 पदे पवित्र पोर्टलद्वारे भरणार असल्याचे महत्त्वपूर्ण या ठिकाणी विधान केलेले आहे. म्हणजे ही आपल्यासाठी आनंदाची आणि गुड न्यूज असणार आहे. म्हणजे जवळपास या ठिकाणी जी काही पदभरती आहे ती पदभरती आपल्याला माहिती आहे की 21,000 प्लस जी काही सध्या बघा पदं आहेत तर ती पदं प्लस झालेली आहे. आता परत ही जी काही 2,500 जर ह्याच्यामध्ये आली तर जवळपास 25,000 प्लस पदांची जाहिरात जी आहे तर ती जाहिरात आपल्याला पवित्र पोर्टलमध्ये सध्या बघा पाहायला मिळणार आहे. आणि ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे जी काही जाहिरात येणार आहे ही जाहिरात आदिवासी आश्रमशाळेसंदर्भात, तर ही जाहिरात आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सध्या बघा पाहायला मिळणार आहे. म्हणजे इथं डायरेक्ट तुमची निवड जी असेल तर ती निवड डायरेक्ट तुमच्या टेट स्कोरनुसार बघा ह्या ठिकाणी होणार आहे. आणि ही सर्वात महत्त्वाची जी काही जाहिरात सध्या बघा ह्या ठिकाणी असणार आहे. जे उमेदवार ग्रामीण क्षेत्रामध्ये काम करायला इच्छुक आहेत तर त्या उमेदवारांनी नक्की बघा ह्या आश्रमशाळेसंदर्भात प्रेफरन्स आले तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी बघा द्यायला पाहिजे. तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही स्टेटमेंट आहे तर ते आदिवासी विकास मंत्र्यांच्या ह्या ठिकाणी जी काही बैठक झालेली आहे त्यांच्या समवेत, तर त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिक्षकांची 2,500 पदे पवित्र पोर्टलद्वारे भरणार असल्याचे महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी बघा माहिती देण्यात आली आहे. आता ही बैठक जी आहे तर ही मुंबई येथे मंत्री उईके यांच्या त्या ठिकाणी बघा बंगल्यावर देखील त्या ठिकाणी चर्चा झालेली होती. आणि परत 14 जुलैला ह्या ज्या काही अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील ह्या ठिकाणी जे काही निवेदन दिलेले होते आणि त्याच्यानुसार जी काही चर्चा आहे तर ती चर्चा इथं झालेली आहे. तसंच बघा जे उमेदवार पेसा पद भरती संदर्भात वाट बघताय तर पेसा पद भरती संदर्भात देखील इथं चर्चा झालेली आहे, जेणेकरून हे इथं जी काही पदं आहे आपल्याला माहिती आहे की जे काही बहुल आदिवासी जिल्हे आहे जवळपास जे 12-13 जिल्हे आहे तर त्या जिल्ह्यांमध्ये देखील जी काही पेसाची पदं आहे तर ती देखील पवित्र पोर्टलवर यावी. त्यासाठी बघा जी काही बिंदू नामावली आहे तर ती बिंदू नामावली म्हणजे रोस्टर जी आहे तर ते अपडेट करण्याचं काम मागच्या 2 ते 3 महिन्यापासून सध्या सुरू होतं.
परंतु आपल्याला माहिती आहे की सध्या पेसा पद भरती संदर्भात जो काही महत्त्वाचा शासन निर्णय आलेला आहे, तर त्याच्यामध्ये माननीय जे काही कोर्टांनी देखील सध्या बघा जी सूचना देण्यात आली आहे 50% पद भरती संदर्भात, तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की लोकसंख्येच्या आधारावरती जी काही पदं आहेत, तर ती पदं सध्या बघा बिंदू नामावलीमध्ये अपडेट होत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये जी काही आदिवासी बहुल जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये महत्त्वाचं या ठिकाणी 25% जी काही लोकसंख्या असेल किंवा 25 ते 50% आदिवासींची लोकसंख्या असेल किंवा 25% पेक्षा कमी आदिवासींची लोकसंख्या असेल, तर अशा पद्धतीने हे जे काही 50% वेकेन्सी आहे, तर त्यांची त्या ठिकाणी विगतवारी होत आहे आणि त्या विगतवारी झाल्यानंतर जी काही एस टी प्रवर्गाची पदं आहेत, तर ती पदं सध्या बघा आपल्याला कमी प्रमाणात काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतात. काही जिल्ह्यांमध्ये शून्य पदं देखील सध्या पाहायला मिळतात, कारण ऑलरेडी त्या ठिकाणी जी काही पदं आहेत, तर ती पदं पेसामध्ये त्या ठिकाणी भरली गेलेली आहे. म्हणजे एकंदरीत पेसा पद भरती संदर्भात काही ठिकाणी पदं आहेत, तर काही ठिकाणी पदं आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु नॉन पेसाची जी काही पदं आहेत, तर ती पदं मात्र बघा या ठिकाणी पाहायला मिळतात, कारण नॉन पेसाची पदं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ह्या ठिकाणी जी काही पेसा पद भरती संदर्भात देखील एक महत्त्वाची चर्चा झालेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी पेसा पद भरती असेल, बिंदू नामावली, त्यानंतर बोगस आदिवासी आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी भरती, त्यानंतर भूमिहीन आदिवासींना जमीन पट्टे वाटप, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा, परदेशासाठी जे काही शिक्षणासाठी योजना आहे इत्यादी जे काही सध्या बघा या ठिकाणी चर्चा आहे, तर ती चर्चा इथं झालेली आहे. म्हणजे एकंदरीत पेसा पद भरती संदर्भात देखील इथं विषय होता आणि त्या संदर्भात जी काही पुढील अपडेट असेल ती तुम्हाला लवकरच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देऊ. परंतु सध्या तरी पेसा पद भरती संदर्भात जी काही बिंदू नामावली असेल, रोस्टर असेल, तर ते अपडेट करायचं काम सध्या बघा प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये पाहायला मिळतंय. कारण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुट्या ज्या आहेत, तर त्या त्रुट्या सध्या बघा आढळलेल्या आहे आणि त्या दुरुस्त करण्याचं जे काही काम आहे, तर ते सध्या त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आता ही एक महत्त्वाची सध्या बघा आपल्या समोर इथं जी काही माहिती आहे, तर ती माहिती सध्या समोर आलेली आहे. आता याच्यामध्ये ही जर पदं जर आली, तर ह्या पदांमध्ये नेमक्या कोणकोणत्या प्रवर्गाची, म्हणजे एकंदरीत संपूर्ण प्रवर्गाची सध्या बघा जी काही वेकेन्सी आहे, तर ती वेकेन्सी सध्या पाहायला मिळणार. कारण आदिवासी विकास विभागामध्ये जी पदं आहेत, तर ती पदं फक्त एस टी प्रवर्गासाठी त्या ठिकाणी बघा मर्यादित नाही, तर इतर जे काही प्रवर्ग आहेत, तर त्यांची देखील पदं सध्या बघा त्या ठिकाणी असतात. म्हणजे ही जी 2,500 पद भरती आहे, तर ह्या 2,500 पद भरतीमध्ये ह्या ठिकाणी एस टी प्रवर्ग देखील आहे, त्यानंतर एस सी प्रवर्ग, ओपन असेल, असे संपूर्ण प्रवर्ग जे आहे बरोबर, EWS असेल, SCBC असेल, असे संपूर्ण प्रवर्गाची बघा या ठिकाणी पदं येणार आहे. एकंदरीत पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये ही जी पद भरती आहे, तर ही पद भरतीमध्ये बघा या ठिकाणी सध्या बघा वाढ होणार आहे आणि एकंदरीत संपूर्ण जर आपण भरती प्रक्रिया फेज 1 मध्ये जर बघितली, तर याच्यामध्ये जवळपास 25,000 जी काही पद भरतीचा आकडा जो आहे, तर तो फेज 1 मध्ये सध्या क्रॉस झालेला आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतो. आता ह्या ठिकाणी जी काही आपल्याला माहिती आहे की 20 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात, परंतु अजून देखील काही आस्थापनेच्या जाहिराती त्या ठिकाणी अपलोड आणि अप्रूव्ह व्हायला सध्या बघा या ठिकाणी वेळ लागत आहे. तर कदाचित ह्या ठिकाणी पुढची जी काही 7 ते 10 दिवसाची परत मुदतवाढ सध्या बघा इथं मिळू शकते. मुदतवाढ मिळाली तर ते आपल्यासाठी बघा चांगलंच असणार आहे, कारण इतर ज्या काही जाहिरात असेल त्या देखील सध्या बघा आपल्याला इथं पाहायला मिळू शकतात. जर नाही झाली तर एवढ्या पद भरतींची पुढील कार्यवाही असेल, तर ती बघा लवकरच सुरू होऊ शकते. पण एक प्राथमिक अंदाज म्हणून पुन्हा एकदा जरी मुदतवाढ ह्या ठिकाणी बघा आपल्याला मिळालेली पाहायला इथं मिळू शकते. तर पुढे जशी अपडेट येईल ह्या संदर्भात तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी आपल्यासाठी ही एक महत्त्वाची जवळपास 2,500 पदभरती संदर्भात एक गुड न्यूज आहे, जेणेकरून ह्या पदभरतीमध्ये देखील सध्या बघा आपल्याला बऱ्याचशा वेकेन्सी आलेल्या दिसेल आणि बहुतेक उमेदवारांना इथं संधी मिळालेली दिसेल. तर ही एक महत्त्वाची बघा स्टेटमेंट होतं. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर वेळोवेळी भेट देत राहा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलला या ठिकाणी जे काही विशेष अपडेट असते, लेटेस्ट अपडेट ती पाहायला मिळते. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. तर ह्या संदर्भात पुढे जशी अपडेट येईल, पेसा पद भरती संदर्भात जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण पोहोचवत जाऊ. तर ह्या संदर्भात काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.